उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। हे थेट दृश्य आपण बघतोय। जगप्रसिद्ध अशा लालबागच्या राजा या ठिकाणी उपमुख्यमंत्री सहकुटुंब दाखल झालेले आहेत। यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातून भाविक मोठ्या संख्येने लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत। याच क्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते। त्यावेळेस देखील एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत उपस्थित होते। मात्र आता विशेष खरं तर कारण ठरलंय, कारण एकनाथ शिंदे हे सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचा लाडका नातू, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला असा त्यांचा लाडका नातू देखील आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले। मोठ्या संख्येने या ठिकाणी खरं तर भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। काल रात्रीच लालबागच्या राजाची चरण स्पर्श रांग ही बंद झालेली आहे। आज रात्री मुखदर्शनची रांग देखील बंद होईल। उद्या गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आणि त्याच्याच आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। आज शेवटचा दिवस असल्यामुळे भाविकांची मोठी रीग लालबागच्या राजाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। लालबाग परळ या संपूर्ण परिसरात गणपती बाप्पाची विविध मंडळ असल्या कारणाने पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि उद्या विसर्जन असल्या कारणामुळे पोलिसांचा विशेष खरं तर खबरदारी पोलिसांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेताना थेट दृश्य आपण बघतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे इतर खरं तर पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। थेट दृश्य लालबागच्या राजाची या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले। यावेळी त्यांचं पूर्ण कुटुंब देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या अनुषंगाने खरं तर एकनाथ शिंदे हे गणपती बाप्पाला काय साकडं घालतात हे देखील पाहणं तितकंच विशेष ठरेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले। थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। लालबागच्या राजाची जगप्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब दाखल झालेले आहेत। काहीच वेळात एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।